महिला आरक्षणाच्या विधेयकावर ट्विट केल्याच्या नंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी सविस्तरपणे भूमिका मांडलेली आहे। मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा वगळून महिलांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली। तर प्रियंका चतुर्वेदी यांच्या कालच्या ट्विटवरून सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर ट्विट करत त्यांची भूमिका मांडली होती। दरम्यान त्यानंतर त्यांच्या ट्विटचा दाखला देत सत्ताधिकाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली। मात्र यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी त्यांची भूमिका विशद केली। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं त्या म्हणाल्या आहेत। मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा आणि आरक्षणाचा मुद्दा वेगळा करून महिलांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। अगर महिला की बात है, महिलाओं को आरक्षण देने की बात है, महिलाओं को न्याय देने की बात है, महिलाओं को सशक्त करने की बात है, महिलाओं की शक्ति देखने की बात है, महिलाओं का रिप्रेजेंटेशन देखने की बात है, महिलाओं को पार्लियामेंट और असेंबलीज में लाने की बात है, तो ये दोनों चीजों से आइदर और कर 2029 से ही लागू, 2029 के अगले चुनाव साइकिल हो जाएगा, उत्तर प्रदेश से लागू हो जाएगा। तो मैं उम्मीद करती हूं कि भारतीय जनता पार्टी जो नैरेटिव पेश कर रही है वो रिजर्वेशन नहीं हो पाएगा 2029 से पहले, हो पाएगा। अपनी राजनीतिक इच्छा शक्ति दिखाएं और उसको डिलिमिटेशन से हटाएं और वो हम सब उसके जैसे हम 2023 में महिलाओं के साथ वादा किया था वो वादा हम सब निभा पाए। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलं होतं। दरम्यान या ट्विटनंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। संसद किंवा विधानसभेत स्थान मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या भारतातील महिलांसाठी हा एक दुःखद दिवस आहे। प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार, शिवसेना UBT। दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटवरून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। प्रियंका चतुर्वेदींनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आरसा दाखवला असं टीकास्त्र नवनाथ बन यांच्याकडून करण्यात आलं। तर चतुर्वेदी काय म्हणालात त्याबाबत माहिती नाही अशी प्रतिक्रिया चतुर्वेदींच्या ट्विटवर संजय राऊत यांनी दिली आहे। प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांना आरसा दाखवला। असं असलं तरी महिला नेत्यांमध्ये नाराजी दिसते। तुमच्याच पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी मोठा दुःखद दिवस आहे। मला माहित नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला संपूर्ण म्हणजे ही जी लढाई होती ढोंगाविरुद्ध, महिला आरक्षणाच्या नावाखाली जे ढोंग चाललं होतं त्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आमच्या सर्व खासदारांनी विद्यमान त्याला पाठिंबा दिला या लढाईमध्ये आणि आम्ही जिंकलो। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी तात्काळ ट्विट करत त्यांची भूमिका मांडली। मात्र आज त्यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे विशद केली। मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा वगळून फक्त महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विधेयक मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे। मात्र त्यांच्या आधीच्या ट्विटवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।